आज आम्हाला आनंद असा झालाय की आम्हाला बाहेर नाव करायचं होतं। आमच्या इथे तर आमचं नाव होताच, पण आम्हाला आज बाहेर येऊन आनंद एवढा झालाय ना की खूप बैलांचा आम्हाला खूप आनंद वाटतोय की आमचं आज नाव झालंय बाहेर, की असं वाटेल एखाद्याला की नाही खरंच ही फायनलची जोडी आहे म्हणून। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये। आज बेली माती बंदर येथे हौशी बैलगाडी ग्रुप वर्सोली यांनी भव्य दिव्य अशी बैलगाडी शर्यत आयोजित केली होती। त्यामध्ये दादाची गाडी चिखलीनंतर आज उतरवलीत आणि आज फायनल मध्ये 2 नंबरचे मानकरी तुम्ही झालात। तर खूप शुभेच्छा सर्वात पहिले तुम्हाला त्यासाठी। ज्या प्रकारे निकाल लागलेला खूपच सुंदर असा निकाल लागलेला आहे, कारण की फायनल मध्ये तुम्ही टायमिंग देता, एकदम सिलेक्टिव्ह गाडी असतात आणि त्यामध्ये पण गुलालाचं मानकरी आहे ना, म्हणजे यावरनं दिसून येतं की कशा प्रकारे तुमचं नियोजन होतं। फायनलला हायेस्ट टायमिंग आमचाच होता, म्हणजे आजच्या शर्यतीसाठी जेव्हा टायमिंग आमचाच होता, तुमचं होतं। तर काय सांगशील आजच्या आनंदामध्ये तू सर्वात पहिले काय सांग? आज आम्हाला आनंद असा झालाय की आम्हाला बाहेर नाव करायचं होतं। आमच्या इथे तर आमचं नाव होताच, पण आम्हाला आज बाहेर येऊन आनंद एवढा झालाय ना की खूप बैलांचा आम्हाला खूप आनंद वाटतोय की आमचं आज नाव झालंय बाहेर, की असं वाटेल एखाद्याला की नाही खरंच ही फायनलची जोडी आहे म्हणून। त्यात आम्हाला भरपूर आनंद झालाय। त्या प्रकारे म्हणजे निकाल पण त्या प्रकारे आला, त्याच प्रकारे निकाल लागलेला आहे। काय सांगशील आजच्या शर्यतीसाठी, कारण की मागची जेव्हा शिकली नंतर आज तू गाडी आणलेली आज लांबचा कसा गॅप घेतलेला होतास, मग कशा प्रकारे नियोजन ठरवलेलं होतंस बोल किंवा काय? नेहमी तसाच असतो, जसा असतो तसाच असतो, कारण आमचा मटण दुकान आहे त्यामुळे थोडा वेळ भेटत नाही। कुठे प्रत्येक शर्यत रविवारीच असते, त्यामुळे प्रत्येक शर्यत आणायला भेटत नाही, गाडी काय करायला भेटत नाही। आज पण आम्हाला ऑर्डर होती मटणाची, जवळजवळ आम्ही 3-3:30 वाजता गाडी इथं आणली। अच्छा, 3-3:30 वाजता गाडी आणून आम्ही गाडी उतरवली, पहिल्यांदा इथं आणले, नंतर आम्ही गाडी सोडली। अच्छा, म्हणजे कामाच्या याच्याने वेळ थोडा वेळ आज गाडी हाऊस आहे, हौशी मला काय हे नाही, बैलगाडीची प्रत्येकाला एक हाऊस झालेला आहे। त्यामध्ये हौशी पोटी आपण बैलगाडीचा छंद जोपासतो आणि त्यामध्ये एक निकाल लागला तर सोने पे सुहागा, सोने कसं झालेलं आहे आजच्या शर्यतीसाठी तुमचं। तर म्हणजे काय सांगशील आजच्या शर्यतीसाठी घरच्यांचं बोल किंवा मित्र परिवाराचं यांच्या कशा प्रकारे? सगळ्यांची घरची सगळ्यांची साथ चांगली होती, म्हणजे आमच्या घरी आता कसं हे नाही की बाबा हे काय कटकट होत ना, आमच्या घरी गाडी न्यायची असेल तेव्हा सगळे आनंदात असतात, आली तरी आनंदात असतात, असं काय नाही। आम्ही असलो नसलो तरी आमचे घरचे बैलांचा करतात, बैलांचं सर्व घरच्यांचा पण चांगला सर्व सहकार्य आहे। आजचं म्हणजे बघायला गेलं तर एक लांब तुम्ही गॅप घेतलेला होता। चिखलीची ती शर्यत झाल्या, गुलालाचे मानकर झाल्यानंतर आज तुम्ही गॅप घेतला, म्हणजे त्या गॅप मध्ये बोला तर कशा प्रकारे नियोजन बोला किंवा काय, म्हणजे काय असं केलेलं होतं का तुम्ही? नाही, काय नाही, म्हणजे कसं झालं आता चिखलीच्या नंतर तिथे थोडी मी स्वतः शर्यत लावली होती चिखलीला, पण ती 11 तारीख लावली होती, पण त्या ह्याच्यात काय झाला थोडी तिथे थोडा केस झाली, थोडा गडबड असल्यामुळे ती 11 तारीख मी कॅन्सल केली। त्याच्यानंतर त्यासाठी मी गाडी ठेवली, रोहाला मी गाडी नेली नाही। त्याच्यानंतर इथं वाघ्या आहे, वाघ्याने मला सांगितलं, आमंत्रण दिला का शेड गाडी घेऊन या इथं, मी गाडी आणली आणि त्याच्या आशीर्वादाने गाडी टायमिंगला टॉप टायमिंग मध्ये गाडी धावली, टॉप टाइम मध्ये गाडी धावली। खूप सुंदर असा जो निकाल लागलेला आहे, आणि गाडी पण आज पहिल्या नंबरसाठी चांगली झटत होती, चांगली म्हणजे काय नाही, कारण की पहिला ना आला पण दुसरा आला पण पावलाच झाला, पावलात निकाल झालेला आहे। तू जसं मला आता बोललास की तुमची गाडी तुम्ही कॅन्सल केलेलं होतं, मग ते ठेवण्याचा म्हणजे कधी विचार आहे त्या गाडी? नाही, विचार नाही, सगळे बोलत होते, आमची कमिटी होती, चिखली पाटाची कमिटी आहे, ती बोलते शर्यत घ्या। बोला ठीक आहे चला, आम्ही योगेश पाटील फायनलचा आहे बंदर मध्ये, तो आणि करण पाटील माझा मित्र आहे, तो आणि मी, आम्ही तिघांनी नियोजन केला का आपण गाड्या ठेवू चिखलीला। आमच्या तिघांचं हे झाला, आम्ही विचार केला आणि गाड्या केल्या होत्या, पण त्यात थोडा गडबड झाल्यामुळे गाड्या कॅन्सल केल्या। त्या टायमाला तुम्ही ठेवण्याचा विचार आहे विचार, पण थोडा जरा इलेक्शन वगैरे आहे, थोडा इलेक्शन पिरियड त्यानंतर तुम्ही 100% कारण की बघायला गेलं तर हल्ली सर्वांनाच बैलगाडीचा एक क्रेज झालेला आहे आणि आवड आहे, की कधी प्रत्येक जण वाट बघत असतो की कधी गाड्या होणार आहेत, आणि गाड्या असल्या की त्यांना पण एक आनंद असतो। आजच्या शर्यतीसाठी ज्या प्रकारे नियोजन केलेलं आहे हौशी बैलगाडी ग्रुप वर्सोली, तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आपला मित्र वाघ्या, चांगला मित्र आहे माझा वाघ्या, निखिल वाघमारे, निखिल वाघमारे म्हणून, त्याने मला चांगली साथ दिली, बोलला शेठ तुमची गाडी पाहिजे, माझी शर्यत आहे तिथं गाडी पाहिजे, मला ठीक आहे मी आणतो। आज त्याच्या शब्दाला मी मान देऊन माझी गाडी आणली, पण आता बघायला गेलं तर संपूर्ण नियोजन निखिल दानेच केले, निखिल दाने आणि मग त्यांनी ज्या प्रकारे नियोजन केलं एकदम उत्तम केलं। 30 गट होते आणि त्यामध्ये असं एक सुंदर कार्यक्रम पार पडणं, कारण की गाड्या म्हणजे नुसते 30 गट नसून गटामध्ये पण तुम्ही गाड्या बघाल तर 14-14 गाड्या, आणि त्यामध्ये पण प्रत्येक जणाला गुलालाचा मानकरी होऊन
एक सुखरूप असा कार्यक्रम पार पडलेला आहे. तर खूपच सुंदर असा निकाल लागलेला. मी आशा करतो की आज जसं गुलालाचे मानकरी तुम्ही झाला तसेच येणाऱ्या दिवसामध्ये पण असेच गुलालाचे मानकरी होत राहाल. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो मी. आणि आपण जी ठरवलेली शर्यत आहे ती पण नक्की पार आणि पाडाल. आपल्या पुष्करच्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा. माझा मित्र आहे. नक्कीच नक्कीच. तर खूपच सुंदर अशी दादाचा निकाल लागलेला आहे आजच्या शर्यतीसाठी. मी बोलेल फायनल मध्ये 2 नंबरचे मानकरी तुम्ही झालेला आणि मुलाखत देखील खूप सुंदर झाली. मुलाखत मी इथेच संपवतो. बाय विश यू वेल.